ऑफ कोर्स आई एम जस्ट अ गर्ल, बट अच्छे दोस्त बहुत कम मिलेंगे. मी आयुष्यात एवढा फेक ग्रुप कधीच नाही बघितलाय जेवढा मी तो ग्रुपमध्ये होती. ही बेस्ट फ्रेंड इज नथिंग. मला लिटरली हर एक लोकांनी बुली केलंय. दुर्वा लोकांवर ट्रस्ट इझिली ठेवते. ते मी कसं सोडू आता या फ्रेंडशिपला, कसं सोडू आता मी या फ्रेंड्स ग्रुपला. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सो हा एकदम डिफरंट व्हिडिओ असणार आहे. हा सॉर्ट ऑफ चिटचॅट प्लस गेट रेडी विथ मी व्हिडिओ असणार आहे. तर आज आपण फ्रेंडशिप बद्दल बोलणार आहोत. सो आय यू गाईज एक्सायटेड? बिकॉज मी हा टॉपिक का काढलाय, बिकॉज ह्या टॉपिकवर सध्या माझ्याकडे बोलायला भरपूर काही आहे. सो आता रेडी होते. सो आपण एकदम बेसिक मेकअप करणार आहे बिकॉज मला एका शूटला जायचं आहे. यूट्यूब कॉन्टेंटसाठी मी आणि माझा एक फ्रेंड आहे, तर आम्ही दोघं शूट करणार आहे. तो त्या शूटला जायचं. सो मला थोडंसं रेडी व्हायचं आहे, एकदम थोडंसं बेसिक मेकअप करणार आहे. ऑल्सो मी हा शॉर्ट कुर्ती घातली आहे पिंक कलरचं. सो या लेट्स गेट रेडी विथ मी. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त गेट रेडी होऊन आपण मस्त रेडी होणार आहे. बट रेडी होताना मी तुमच्यासोबत माझं काही फ्रेंडशिप रिलेटेड टॉक्स शेअर करणार आहे. सो या सो आय नो काही लोक आता विचार करतील की आमची फ्रेंडशिप तर खूप चांगली आहे, वी जस्ट रॉक अँड ऑल. नाईस, टू गुड, चांगले तुमची पण अशी फ्रेंडशिप आहे, खूप चांगलं आहे. बट तुम्ही ती फ्रेंडशिप चांगली जपून ठेवा असं मी बोलेन. बट इफ तुम्ही स्ट्रगल करताय फ्रेंडशिपवर माझ्यासारखं, सो मी तुम्हाला 2 पार्ट सांगणार आहे फ्रेंडशिपचे. बिकॉज बिईंग अन अडल्ट सक्स. सो चांगले माणसं आजूबाजूला ठेवायचं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज तेच फ्रेंडशिप, तोच ग्रुप तुमचा ॲटिट्यूड, तुमचा बिहेवियर डिसाईड करणार आहे. आणि यातला मी चांगलं पार्ट दाखवणार आहे फ्रेंडशिपचं. सो पहिला क्वेश्चन आहे, वेन इट इज ओके टू लिव्ह अ फ्रेंडशिप. व्हेरी नाईस क्वेश्चन. आत्ताच्या टाईममध्ये हर एक लोकांनी हे फेस केलं असेल की तुम्ही कोणत्या तरी फ्रेंड्सला तुम्ही एक पर्टिक्युलर फ्रेंड्सला भेटलात आणि मग ते लोक 1-2 दिवस किंवा काही महिने, काही वीक्स चांगले आहेत आणि नंतर त्या लोकांनी त्यांचं रिअल फेस दाखवायला सुरू केला. सो दॅट इज द राईट टाईम टू लिव्ह अ फ्रेंडशिप. बिकॉज इफ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सचं रियालिटी चेक भेटतं आहे, सो तुम्ही तेव्हाच त्यांना सोडलं पाहिजे, ना की त्यांना एंटरटेन केलं पाहिजे की नाही असू दे, मी कसं सोडू आता या फ्रेंडशिपला, कसं सोडू आता मी या फ्रेंड्स ग्रुपला अँड ऑल. नो, असं नाही केलं पाहिजे. मी तर बोलेन की इफ तो पर्टिक्युलर फ्रेंड किंवा त्या पर्टिक्युलर फ्रेंडशिपमध्ये तुम्हाला स्ट्रेस भेटतं आहे किंवा तुम्ही सॅड होत आहे किंवा त्या फ्रेंडशिपमध्ये तुम्हाला फक्त लोनली फील होतं आहे एवढे मोठा ग्रुप असून, सो आय विल सजेस्ट की तो फ्रेंड ग्रुप तुम्ही तेव्हाच्या तेव्हा सोडला पाहिजे. बिकॉज तो फ्रेंड ग्रुप तुमच्यासाठी बनलाच नाही आहे असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. सो मी लिटरली असे फ्रेंड्स ग्रुप बघितले आहे ना. मी एक्झाम्पल देते. वन ऑफ माय फ्रेंड, दॅट पर्टिक्युलर पर्सन इज नॉट इवन माय फ्रेंड राईट नाव, बट दॅट पर्टिक्युलर पर्सनच बोलणार आहे मी, त्यांना जास्त व्हॅल्यू नाही देणार आहे. सो दॅट पर्टिक्युलर पर्सनला जेव्हाही आम्ही भेटायचो ना, सो बोलतो ना काही ना काही आपल्यामधली चुका, इन्सिक्युरिटीज आपले वाढवतात, तसा फ्रेंड होती ती माझी. सो इट वॉज की मी कधी भेटते आणि ते लोक मला बोलायचे की ओ तुझा डोळा असा आहे, ओ तुला डार्क सर्कल्स आहे, ओ तुझा आयब्रो असे आहे, ओ तुझे दात असे. आय यूज टू लिटरली हेट इट. मला असे फ्रेंड्स नको आहे जे माझ्यामधले इन्सिक्युरिटीज, मला माहिती आहे हे असं आहे माझं, स्टील ते लोक पॉईंट आऊट करतात. आणि ते असंही नाही की पर्सनल प्रायव्हेट टाईममध्ये, पूर्ण ओव्हरऑल एक आम्ही भेटलो आहे, फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्या सगळ्यांमध्ये तुम्ही माझा मजाक बनवताय. इट्स नॉट द थिंग, राईट? सो फ्रेंड्ससोबत चांगलं रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे. यू कॅन डू वन थिंग विच इज, तुम्ही त्यांच्यासोबत बोलून सॉर्ट करू शकता काही गोष्टी, जे मी सुद्धा ट्राय केलेलं. बट ऑफकोर्स आय एम जस्ट अ गर्ल. फ्रेंड्स असतात ना की स्कूलमध्ये आपले स्कूल फ्रेंड्स बुली करतात. मला लिटरली हर एक लोकांनी बुली केलं आहे.
सो मी हा टॉपिक ॲक्च्युली का घेते माहिती आहे, बिकॉज मला ना म्हणजे गेले काही दिवस आय हॅव फेस्ड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन माय फ्रेंडशिप. आणि ॲक्च्युली मला रियालिटी चेक भेटला, जो रियालिटी चेक मला खूप महिने मिळाला आहे लिटरली माझ्या स्कूल टाईममध्ये, कॉलेज टाईममध्ये, आत्ता डिग्री कॉलेजमध्ये सुद्धा. स्टील दुर्वा खूप जास्त चांगली मुलगी आहे, दुर्वा लोकांवर ट्रस्ट इझिली ठेवते, हेच झालं. सो मी लिटरली खूप लवकर इझिली लोकांवर ट्रस्ट ठेवते आणि त्यामुळेच लोक मला टू बी ऑनेस्टली फॉर मी बेस्ट फ्रेंड इज नथिंग. तुम्ही उगाच कोणालाही तुमचं बेस्ट फ्रेंड टॅग देताय, ऑनेस्टली सांगते मी, आणि हे खरं आहे. माझा लिप बाम कुठे? ऑल्सो गाईज, मी हा नवीन लिप बाम आज झेप्टोवरून मागवला आहे, विशकेअरचा, जो मला खूप टायमापासून हवा होता. सो या, तर असे काही फ्रेंड्स आहेत ज्यांना मी कधीतरी भेटते आणि ती वाईब होती ती कधीच आमची तुटली नाही आहे. लाईक आम्ही नेहमी जेव्हाही भेटायचो आमचं सेम बोलणं असायचं. आम्ही कधीच एकमेकांना ऑकवर्ड नाही झालो आहे की आता मी हिच्याशी काय बोलू, आता मी कशी वागू हिच्यासोबत, कारण की आम्ही तर एवढ्या महिन्यांनी भेटतो वगैरे, असं कधीच नाही जाणवलं आहे मला. बट आता आपण आयशॅडोवर जाणार आहे. सो त्यात मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी मी फ्रेंडशिपमध्ये बघेन जी आहे, तुम्ही माझ्यासोबत रिअल राहावा. प्लीज डोंट बी फेक, ओके. मी रिसेंटली एक ग्रुपमध्ये होती फ्रेंड्सच्या, आणि तेव्हा माझे काही असे फ्रेंड्स आता मी बोलणार नाही त्यांना, बट तेव्हा ते जे ग्रुप होता ना, ब्रो दॅट ग्रुप वॉज कितना फेक. मी आयुष्यात एवढा फेक ग्रुप कधीच नाही बघितला जेवढा मी तो ग्रुपमध्ये होती. आणि ॲक्च्युली मला खूप लेट रिअलाईज झालं की दुर्वा हा ग्रुप खूप तुझ्यासाठी नाही बनला आहे. सो तेव्हाच मी कट ऑफ केलं. बट या, ऑफकोर्स काय काय फ्रेंडशिप माझ्याकडून एक्सपेक्ट करतात. लाईक माझे काही फ्रेंड्स होते जे माझ्याकडून एक्सपेक्ट करायचे की मी त्यांना रोज टेक्स्ट करेन, की मी त्यांच्याशी रोज बोलेन, बट असं नसतं. आय एम लाईक, मी अशी मुलगी आहे जी कंटिन्युअसली एकाच फ्रेंडसोबत कंटिन्युअसली मी नाही बोलू शकत फॉर लॉंग टाईम. लाईक मी त्या एक पर्टिक्युलर माझा फ्रेंड होता, सो त्याला हवं होतं की मी त्याच्यासोबत रोज बोलावं. लाईक इफ मी त्याच्यासोबत 2-3 दिवस नाही बोलत आहे, सो ही यूज टू बी लाईक, हां आता नवीन फ्रेंड्स भेटले. आय एम लाईक मी एकदम पिंक पिंक झाली, आय नो. बट या, फ्रेंडशिपमध्ये ना लिमिट्स ठेवायला शिका. मी हे सगळ्यांना सांगते, फ्रेंडशिपमध्ये लिमिट्स ठेवा. इफ कोणताही फ्रेंड तुम्हाला येऊन काही बोलून जाते, लिटरली त्याच्या तोंडावर तुम्हाला जे वाटतंय ते बोलून टाका. तुम्हाला माझा रिसेंटली किस्सा सांगते फ्रेंडशिपचा. सो ॲक्च्युली मी एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये होती फ्रेंडशिप. आमचा मस्त ग्रुप होता, लोकांना लिटरली आवडायचा तो ग्रुप, बिकॉज आम्ही खूप ठिकाणी जायचो मस्ती करायला, फिरायला, आणि खूप मज्जा यायची ॲक्च्युली. हा तो ग्रुप ॲक्च्युली मज्जा यायची, बट 1-2 महिना तो फ्रेंडशिप त्या ग्रुपमध्ये मला खूप असं फन वाटलं. बट जेव्हा मला कळालं की दुर्वा, दिस इज नॉट द ग्रुप दॅट यू वॉन्ट, हे लोक फेक आहेत. आणि ऑल्सो फ्रेंडशिपमध्ये इफ तुम्ही एक्सपेक्ट करताय की वन साइडेड एफर्ट्स येतील, तर फ्रेंडशिप नाही टिकणार. ऑफकोर्स इफ तुम्हाला ती फ्रेंडशिप बॉन्ड जो आहे तो तुम्हाला चांगला टिकवायचा, तुम्हाला दोन्ही साईडने एफर्ट्स आलेले पाहिजे, राईट. इट इज नॉट लाईक की तुम्हाला एका साईडने एफर्ट येणार आणि तुम्ही ते एन्जॉय कराल. नाही, कानातले कोणते घालू गाईस, लेट मी नो. आधी आपण बोलू, मग नंतर आपण कानातले डिसाईड करू. तर माझ्या लाईफमध्ये फ्रेंड्स या नावाने काहीच रोल नाही प्ले केला आहे. फ्रेंड्स या नावाने फक्त एकच रोल प्ले केला आहे, विच इज टू डिच मी. हां, लाईक माझ्या लाईफमध्ये हर एक जो पण आला आहे ना फ्रेंड्स, जेवढेही फ्रेंड्स आलेत, सगळे लोकांनी मला डिच केलं आहे. लिटरली लाईक हर एक. माझे स्कूलमध्ये नाही चांगले फ्रेंड्स होते, माझ्या कॉलेजमध्ये नाही चांगले फ्रेंड्स होते ना, माझे कोणत्या क्लासेसमध्ये चांगले फ्रेंड्स बनले आहेत अँड ऑल. सो ॲक्च्युली आय विल सजेस्ट यू ऑल की तुम्ही जेवढं लांब बोलू शकेल तेवढं तुम्ही फ्रेंडशिपपासून लांब राहावा. आणि टचवूड, मी ह्या दिवाळीमध्ये ॲक्च्युली मला कळालं की व्हॉट इज ॲक्च्युली फ्रेंड्स आर. तुमचे खरे मित्र कोण आहेत हे तुम्हाला खूप लेट कळेल, बट जेव्हाही कळेल ना तुम्हाला खूप आनंद होईल ते जाणून. बिकॉज रिसेंटली या दिवाळीमध्ये ना मी ओके होती. लाईक माझी दिवाळी एवढी हॅपनिंग नाही झाली बिकॉज माझ्याकडे फ्रेंड्स नव्हते. मी लिटरली स्टोरी बघायची लोकांची की ते लोक मस्त फ्रेंड्ससोबत चिल करत आहेत आणि ऑल, आणि मी घरी बसली आहे, मी त्या 1-2 फ्रेंड्ससोबत बाहेर गेली आहे बस. बट ट्रस्ट मी गाईज,
जेवढा ग्रुप छोटा असेल तेवढाच तो चांगला ग्रुप आहे असं मी मानते. आत्ता मानायला लागली, आय नो. बट जेवढा तो ग्रुप मोठा आहे तेवढा तो ग्रुप फेक आहे. लाईक हे प्रूव्ह करू शकते, चांगली एक्झाम्पल मीच आहे. बिकॉज माझा जो रिसेंटली ग्रुप होता तो खूप मोठा ग्रुप होता आणि त्यात भरून फेक लोक भरलेले. बट ऑफकोर्स माझा मेकअप झाला आहे आता मी हां मेकअपचं झालं आहे. आता मी विचार करते की कानातले काय घालू. लाईक लोकांना तेवढीच इम्पॉर्टन्स आहे जेवढं ते डिझर्व करतात. सो या मी इयरिंग्स, आता मला कळत नाही मी इयरिंग्स कोणते घालू. सो मी हे वाले घालणार आहे. ते तो पर्टिक्युलर फ्रेंड ग्रुप तुमच्यासाठी बनलाच नाही आहे असं विचार करा. बिकॉज फेक फ्रेंड्स तो बहुत आएंगे बट अच्छे दोस्त बहुत कम मिलेंगे और एक्चुअली कम मिलते हैं अच्छे दोस्त. बट एनिवेज माझा मेकअप कसा टर्नआउट झाला आहे लेट मी नो. एकदम पिंकी लुक केला आहे मी. लाईक ब्लश, आय शॅडो, लिपस्टिक नाही लावली आहे, फक्त हे विशकेअरचं लिप बाम लाव. सो तुम्हाला असे चिट व्हिडिओज आवडतील बघायला. सो लेट मी नो. मी जस्ट फ्रेंडशिपवर माझे ओपिनियन सांगितले की कसं तुम्हाला तुमची फ्रेंडशिप मेंटेन केली पाहिजे. सो मी असं बोलेन ना की इफ तुम्हाला तुमची फ्रेंडशिप मेंटेन करायची आहे ना तर यू शुड लुक आफ्टर इट की दोन्ही साईडने एफर्ट्स येत आहे. सो आय होप तुम्हाला असा चिटचॅटवाला व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि इफ आवडला असेल तर लेट मी नो. मी अजून असे बनवू शकते. खूप माझ्याकडे टॉपिक आहे बोलायला आणि मला असं बडबड करायला खूप आवडतं. तर गर्ल टॉकवाले व्हिडिओज अँड ऑल मला तर खूप आवडेल असं बोलायला तुमच्यासोबत. बिकॉज मला मज्जा येते. लाईक मला यूट्यूबवर असंच काही बडबड करायला मज्जा येते. या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की कसा होता व्हिडिओ. आपण भेटू नेक्स्ट अशा व्हिडिओजमध्ये. अंटिल देन बाय बाय आणि थँक्यू सो मच जेवढंही तुम्ही मला सपोर्ट करताय त्यासाठी. बाय बाय.